त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे. बोगस वोटिंग, आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. एक फक्त मुद्दा म्हणून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळे याचं मार्गदर्शन केलं ना. बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे, ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण हे मुंबईचं आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर 1 आहे बूथ अध्यक्ष. मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग बूथ सरचिटणीस, नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग सदस्य, लाभार्थी प्रमुख, म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ, त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर. मग सदस्य 2, सदस्य 3 करत करत 10 सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. ही तयारी आपण केली पाहिजे. आणि पुढे सूचना आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असाव्यात. त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे. नंतर किमान 1 SC आणि ST प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत. ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे. योजनांचं गारूड नक्की आहे. पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल. पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत. आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे.